बद्रीधाम म्हटलं की आपल्याला उत्तराखंडची आठवण येते, पण उत्तराखंडला न जाता आपण मुंबईत धारावीमध्ये जय महाराष्ट्र सार्वजनिक मंडळाने हे देखावा केलाय बद्रीधाम सारख्या, सेम बद्रीधाम सारख्या जसं बघू शकतो आपण माझ्या पाठी जी मूर्ती से सजावट केली आहे मंडळाने, जे बाहेर देखावा केलाय असं वाटतं आपण स्वतः बद्रीधाममध्ये आहोत, पण बद्रीधाम न असतं हे आपण धारावीच्या मंडळामध्ये आहोत। आपण या मंडळाचे जे अध्यक्ष आहेत त्यांना आपण विचारूया हे देखावा साकार करण्याचं काय कारण आहे। आपण जय महाराष्ट्र सार्वजनिक मंडळाचे अध्यक्ष सुरेश सावंत यांना विचारूया हे बद्रीधामची कल्पना कुठून यांच्या मनात आली। पहिला प्रथम आपलं न्यूज मराठी यांचा तुम्ही इथं आमची वार्तालाप घेताय, तुम्हाला तुमचं धन्यवाद, तुमचं स्वागत करतो। जय महाराष्ट्र सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळातर्फे मी अध्यक्ष सुरेश सावंत आणि माझ्या शेजारी राम माडशो, सेक्रेटरी खजिनदार सुनील सावंत। आम्ही गेली 38 वर्ष मंडळाला स्थापना झाली। 1987ला जय महाराष्ट्र सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ स्थापन झालं। तिथपासून आजपर्यंत या मंडळाच्या माध्यमातून विविध देखावे, चांगले देखावे आम्ही इथं सादर केले। त्यामध्ये आम्ही स्वामी समर्थांचा देखावा, त्याच्यानंतर शीशमहल, सिंधुदुर्ग किल्ला, तुमचा शनिवारवाडा, प्रसिद्ध पुण्यातला शनिवारवाडा, जेजुरीगड, भवानी मातेचं मंदिर आणि विविध प्रकारे आत्ता ह्या वर्षी तर आम्ही बद्रीनाथ मंदिर हे आम्ही 2 वर्षापूर्वी करणार होतो, पण ते जमलं नाही, त्यांचं बाहेर ठिकाणी एका ठिकाणी त्यांचं हे होतं। पण यावर्षी आपण बद्रीनाथ मंदिर आपण धाम बनवलं आहे। सर्व मुंबईकरांना, महाराष्ट्रातील सर्व भाविकांना मी नम्र विनंती करतो, जे तुम्हाला उत्तराखंडमध्ये जाऊन जमणार नाही, काही गोरगरिबांना जमणार नाही, लोकांना जमत नाही, टाईम मिळत नाही, त्यांनी बद्रीनाथाचा ह्या मंदिर धामला इथं धारावीमध्ये येऊन आपण भाविकांनी दर्शन घ्यावं, देवीचं दर्शन घ्यावं। आणि ही जय महाराष्ट्र नवरात्र उत्सव मंडळाची देवी ही मुंबईची देवी प्रसिद्ध आहे आणि ती नवसाला पावते। आपण एकदा या, आपला काही दुःख असतील, काही तुम्हाला मागण्या मागायच्या असतील, कोणाची लग्न होत नसतील, कोणाला नोकरीधंदा नसेल, कोणाला आणखीन काही कामधंद्यामध्ये यश नसेल, या देवीजवळ फक्त नारळ देऊ नका, फक्त मागणी करा। ही माझी हात जोडून विनंती आहे, फक्त मागणी करा, ती मागणी तुमची पूर्ण होणार म्हणजे होणारच, एवढाच तुम्हाला शब्द देतो। आणि हे 38व्या सालामध्ये हे शिवसेना पुरस्कृत मंडळ आहे, शिवसेना पुरस्कृत, आणि त्यामुळे इथे आरोग्य शिबिर, विविध कार्यक्रम होतात, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर आणि कॅन्सर लोकांना मदत देतो, शिलाई, विधवा महिलांना शिलाई मशीन देतो, गोरगरिबांना आपण अन्नदान देतो, असे चांगले चांगले कार्य उपक्रम इथं होतात। आणि आम्हाला सर्व सामाजिक बांधिवातून आम्ही एक काम करतो, त्यामुळे धारावीतील लोकांनी हा उत्सव उचलून धरला आहे। आणि माझी एकच परमेश्वराला प्रार्थना आहे, देवीला प्रार्थना आहे, जसं ज्या वेळेला आपण गणपतीपुळ्यात म्हणजे गणेश गणितला गणपती ची मोठी मूर्ती ती प्रसिद्ध होती आणि संपूर्ण मुंबईकर तिला बघायला जायचे। नंतर लालबागचा राजा प्रसिद्ध झाला आणि तो लोकांना पावला आणि जबरदस्त गर्दी, उत्तुंग गर्दी व्हायला लागली। तसंच आमची मंडळाच्या वतीनं विनंती आहे, या देवीला तुम्ही या, नवस बोला आणि लालबागच्या जाची गर्दी होते तशी इथं सुद्धा गर्दी झाली पाहिजे, अशी मंडळाच्या वतीनं तुम्हाला सर्वांना विनंती करतो, सर्वांना देवीला सांगणं करतो, जिथे काही झालं असेल, वाईट होत असेल ते नष्ट कर, प्रवृत्त्या नष्ट कर आणि चांगलं लोकांना आरोग्य दे, बुद्धी चांगली दे आणि त्यांचं आरोग्य चांगलं दे, त्यांना आरोग्य चांगलं दे, लाभ होऊ दे, एवढी माझी विनंती। मी या जय महाराष्ट्र नवरात्र उत्सवाचा मी खजिनदार आहे। गेले 38 वर्ष आम्ही हा उत्सव फार भक्तिभावाने आणि याच्याने साजरा करतो। इकडचे स्थानिक लोक, आमचे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी याच्यामध्ये सहभागी होतात आणि हा उत्सवामध्ये आम्ही खूप लोक इथे दर्शन घेतात, खूप लोकांना चांगलं वाटतं, खूप लोक इथे भक्तिभावाने येत असतात। असेच आम्ही मंडळातर्फे आम्ही आवाहन करतो की असे तुम्ही इथे या आणि त्या
बद्रीनाथ जे मंदिर आम्ही केलं आहे त्याचा देखावा आम्ही जिथे साजरा केला आहे तो तुम्ही पहा तुम्ही तुम्हाला प्रसन्न वाटेल, तुम्हाला चांगलं वाटेल असं आम्हाला आमच्या मंडळातर्फे आम्ही आवाहन करत आहोत. न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार.